नमस्कार, पल्लवीज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण सफोला मसाला ओट्स बनवणार आहोत। ही रेसिपी हेल्दी तर आहेच पण डिलिशियस देखील तितकीच आहे। बहुतेकदा आपल्याला असं वाटतं की हेल्दी रेसिपीज अजिबातही चवदार नसतात, तर असं बिलकुलही नाहीये। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। मसाला ओट्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून एवढं तूप घ्यायचं आहे। तुम्ही तूप नसेल खात तर इथे तेल घेतलं तरीही चालेल। तूप गरम झालं आहे, त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण ऍड करायचा आहे। त्यानंतर आपल्याला यात एक मीडियम साइजचा कांदा ऍड करायचा आहे। कांदा इथे छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला आहे। आता आपल्याला यामध्ये फ्रेंच बीन्स ऍड करायचे आहेत। 4 ते 5 इथे फ्रेंच बीन्स आपण ऍड करू शकतो। त्याचबरोबर इथे मी वटाणा घेतलेला आहे। वटाणा तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर एक टोमॅटो यामध्ये ऍड करायचा आहे। परत एकदा हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। ओट्स मध्ये आपण भरपूर भाज्या ऍड करू शकतो, त्यामुळे ही एक खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे। आता आपण यामध्ये ड्राय मसाले ऍड करू। सगळ्यात आधी इथे मी घेतला आहे धना पावडर, त्यानंतर लाल तिखट, हळद, जीरा पावडर प्रत्येकी 1/4 टीस्पून आणि मीठ चवीनुसार। त्यानंतर 1 चिमूटभर काळी मिरी पावडर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यात एवढेच मसाले आपल्याला ऍड करायचे आहे, या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये काहीही ऍड करायचं नाही। ही रेसिपी एका व्यक्तीसाठी सफिशियंट आहे। तुम्हाला जर ही जास्त बनवायची असेल तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। यामध्ये 2 कप पाणी आपल्याला ऍड करायचं आहे। एक उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप ओट्स ऍड करायचे आहेत व हे ओट्स आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स झाले आहेत। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जवळजवळ 2 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता ओट्स आपले व्यवस्थित असे तयार आहेत। याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही इथे पाहू शकता। एकदम व्यवस्थित असे हे ओट्स आपले तयार आहेत। आता यावर आपल्याला कोथिंबीर ऍड करायची आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली हेल्दी आणि डिलिशियस अशी ही रेसिपी तयार आहे। आशा करते तुम्हाला माझी ही साधी सिंपल रेसिपी नक्की आवडली असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत हेल्दी रहा आणि पाहत रहा पल्लवीज रेसिपी।